नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आलो आहे आम्ही प्लॉटवरती, कारण प्लेटांचं काम झालेलं आहे आपलं कंपाऊंडचं. तर त्याला पाणी द्यायचं आहे. आणि काल परवा दिवशी बोर घेतला होता आणि काल मोटरसुद्धा बसवली. काल संध्याकाळी आम्हाला इथेच किती वाजले, 8:30 पावणे 9 झाले होते इथंच आम्हाला मोटर लावता लावता. आणि आता आलतो तर ह्यांनी बघा मोटर चालू केलेली आहे इकडे आणि ते पाणी देत आहे. दिसत असतं त्याच्या व्हिडिओमध्ये. लांब आहे थोडं, तिकडं पलीकडच्या साईडला होऊन इकडं सावली पडली आहे म्हणून मी पिल्लूला इथं बसले बरं का घेऊन. नाही तर तिकडं घर आहे, ताई आहे तिथं, त्यांच्याजवळच थांबत असते. तर ते बघा तिकडं पाणी देतात ते. आहो त्याच्यात दिसत नाही एवढा क्लिअर. मी पिल्लू सोबत बसले. काय घड्याळ काढून ठेवा ना, आणि त्या हातातलं कड का मी पण येऊ, मला पण मारायचे पाणी, मला पण पाणी मारू द्या ना थोडं. हा का ठेवा इथं. हे बघा तुमचं भाऊ हो, तर ते पाणी मारायला चालले. इकडे गाडी लावली बघा. लय मोठं प्लॉट आहे आपलं, मी तुम्हाला दाखवते. आता पिल्लू काहीच करून द्यायना, नुसता मस्ती करतो. आताच लाईव्हला गेले होते मी, थोडा वेळ ती लाईव्हला गेले आणि आता पिल्लू मस्ती करायला लागला म्हणून लाईव्ह मधून एक्झिट केला. ते पाणी मारतं ते. अहो तिथं पाईप धरून ठेवा ना, तसं दाबू नका. वरती प्लेटांवर धरून ठेवा म्हणजे मागून पाणी जाईल. हा तसा धरा. माग पाणी ऐ भिजले. पहिलं बोर नव्हता, आम्ही खांब्यांना पाणी तिकडून बकेटीने आणून पाणी टाकलं होतं माहितीये का. एक दिवस लावला पाईप, दुसऱ्या दिवशी मग बकेटीनेच आणून टाकलं, कारण पाईप पण आहे ना मध्ये फुटलेला होता आणि सगळं पाणी खाली गेलं. मग त्यांनी 2 दिवस टाकलं बकेटीने. नंतर म्हटलं नको बाबा, हात दुखायला लागला सगळा. मग 5-6 दिवस गेले. 5-6 दिवसांनी एका आठवड्यात डायरेक्ट मग बोरच लावून टाकला. बोर घेतला आणि दुसऱ्या दिवशी मोटर वगैरे बसवली आणि आज पाणी मारून राहिले चांगले. आणि नशिबाने ज्या दिवशी बोर घेतला आम्ही त्या दिवशी कंपाऊंडचं पण काम करायला ते माणसं आले, कारण त्यांना कुठंतरी काम होतं त्याच्यामुळे त्यांनी उशीर लावला. नाही तर कंपाऊंडचं सुद्धा काम लवकर झालं असतं. काय तुला जायचं पप्पाकडं जायचं तुला? हां, त्यांच्याकडं बघतोय पाणी मारता येते तर. त्याच्यामुळे आम्हाला 2-3 दिवस व्हिडिओ काढायला पण आणि लाईव्हला यायला पण टाईम भेटला नाही. पिल्लूला मज्जा येते, पिल्लूला पाण्यात जायचं. रात्री पाण्यात खेळला ना, बोरचं पाणी जसं चालू झालं तसं त्याचा हात लावला बोरला पहिला पाण्याला. माझ्या बाळाचा लकी येतो, लकी निघला. प्रेशर जास्त आहे पाण्याला, आंघोळ करून का पूर्ण भिजलेत. पाण्याला प्रेशर जास्त आहे, पाईप सारखा निघू राहिला. ह्यानी बांधा नाही, प्लास्टिकनी बंद करा आणि प्लास्टिकनी बांधून घ्या आधी पाईप. ह्यानी बांधून घ्या पाईप तिथं, म्हणजे निघणार नाही. थोड्या वेळासाठी बांधा ना, मग ते सारखं निघन. हे बघा उभा राहिला, त्याला यायचंय पाण्यात खेळायला. ते बघा घ्या म्हणतोय त्यांना, त्यांच्याकडे बघतोय, रडू राहिला जोर जोरात. लाईव्ह मध्ये म्हणतात सगळेजण पिल्लूला बघितलं का भारी वाटतं म्हणून. बाळ बघितलं लाईव्ह मध्ये की भारी वाटतं म्हणतात. पिल्लूला कोट पण घातला होता, कोट काढून ठेवला त्याचा गरमीमुळं. हा ना, पप्पाकडे जायचं. जाऊ ना आपण, थांब ना थोड्या वेळ, पाणी मारू दे ना पप्पाला. हा, पप्पाला पाणी मारू दे ना. बघ बरं तिकडे पप्पा, तुम्हाला दाखवते थांबा, बॅक कॅमेरा चालू करते. इथे आमच्या आहो, त्यांच्याकडे जायचं म्हणून रडू राहिलाय पिल्लू. पप्पा काम करते ना बाबू. बापरे बापरे, खोकला बघा त्याला, नखरे करतो. ही आपली जागा आहे बघा एवढी, तर गाडी लावले. तर बघा मोटर तिकडे निघालं होती ती वायर, मग परत त्यांनी लावली आणि आता वापस पाणी मारायला सुरुवात केली आहे. तर तुम्ही बघू शकता पाणी मारतायत आता. ही एवढी एक भिंत झाली, अजून भरपूर टाइम लागणार आहे पाणी मारायला. काय झालं? आडी पडली.
ती पेटी वल्ली झाली तर काय नाही होणार ना. रिकाम काम. हे बघा शेट इथं बसलेत, मस्ती घालतायत. पाणी नाही भेटलं, चांगलं वाळून गेले. काल पाणी नाही मारलं आपण दिवसभर. हा तिकडं चल, जा तू. काय तिकडं भाई आहे ना ती. भिजून राहिलो आम्ही. चल चला की थांबा, उचलते त्याला मी. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कसा वाटला आजचा छोटासा मिनी ब्लॉग बनवून टाकला. हे बघा इथे पाणी मारतात ते. आता ह्यांचं झालं की आपण निघणार आहोत थोड्या वेळामध्ये, कारण कंटाळा तर खूप आला आहे. पण पाणी बघून पण खुशी व्हायला लागली आहे. आज काल रात्री दिसलं नाही एवढं, आता दिसलं पाणी, तर भारी वाटतंय. ह्यांनी बकेटीने पाणी आणून पोलला टाकलं होतं त्या टायमिंगला. त्यांचे हातले दुखले होते. आज निवांत पाणी मारून राहिले, भारी वाटतंय. तर चला, मेन गोष्ट पाणी असते. पाण्याची सोय झाली मग बाकी कसं पण राहता येतं. है ना पिल्लू, है ना पिल्लू. काय बघते बाई कॅमेऱ्यामध्ये तू. अगं माझं सोना. हां काय बघते कॅमेऱ्यात. सगळा शर्ट काढून टाकला होता त्याने, गुंड्याने निघाल्या होत्या वाटतं, तर परत लावल्या. आता गेले बघा बाहेर, बाहेरून पाणी मारतात ते. जावा ना बाहेर, इकडूनच टाकायला पाहिजे होता. इकडून टाका पाईप. मग तसं नाही होणार. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि आपला प्लॉट बघू शकता आता तुम्हाला समजा केवढा आहे. एवढा पूर्ण सगळं आहे. अजून गेटचं काम बाकी आहे, गेट बसवायचं आहे. आणि बघू राहायला यायची सोय आम्ही सांगू तुम्हाला. म्हणजे अगोदर तर इथं सोय करावं लागेल थोडीफार राहायची, त्याच्यानंतरच बांधकाम करावं लागेल, कारण जाऊन येऊन तर काय जमणार नाही आहे. तर बघू कारण कसं राहणार, कारण पिल्लूमुळं पण लगेच यायला जमत नाही ना, कारण दवाखाना थोडा लांब आहे इथून. नाही म्हटलं तर 5-6 किलोमीटर असेल किंवा कमी पण असेल, मला एवढं काय माहीत नाही लोकेशनला, पण थोडं लांब आहे म्हणतात दवाखाना. त्याच्यामुळं मग आम्ही घाई नाही केली. आत्ता फक्त बोर आणि कंपाऊंडची सोय करून घेतली, पूर्ण पॅक करून घेतलं. लवकरच येऊ राहायला. कसं पण राहिलं तरी स्वतःच्या जागेत वेगळीच मजा असते. आणि तिकडं घर आहे, पण मला इथं बसू वाटत होतं म्हणून मी इथं खाली पोतं वगैरे टाकलं, ओढणी टाकली आणि त्याच्यावर बसलं. खूप छान वाटतं इथं बसले की आपल्या हक्काच्या जागेवरती. आणि हे बघा इकडं पाणी मारतात. आहो कसं वाटतंय, दिसत नाही याच्यामध्ये. बारीक दिसतात, लांब थांबलेत तर. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कोणी चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. कमेंट खूप जास्त कमी येतात, तर कमेंट नक्की करा. हे बघा एरोप्लेन दिसत नसेल, कुठून चाललाय नाही दिसत, लांब आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर कोण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, छान छान कमेंट करा. आणि हे बघा पिल्लू बाय बाय म्हणा सगळ्या काका मावशी मामांना. घड्याळ नाही खाऊ पप्पाचं. बाय बाय.